श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्थेत आपले सहर्ष स्वागत। रामायणातील दंडकारण्यातील कर्दमाश्रम म्हणजे आजचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पंचकृषीतील निसर्गरम्य परिसरात बसलेले करंजी हिरवळीत प्राचीन धार्मिक पावित्र्य जपलेले हे देवस्थान दत्तात्रयांचे आजोबा जगातील एकमेव पद्मासन स्थित स्वयंभू प्रकटलेली दत्तात्रयांची मूर्ती आमच्या गुरुकुल प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्रेरणास्थान परमपूज्य बाबाजींच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक वर्ष 2012-13 या वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत विशेष प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले। तसेच नूतन वर्ष 2018 च्या सुरुवातीस ISO मानांकन प्राप्त झाले आहे। आता आपण प्रत्यक्ष शाळा बघूया। आश्रमशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वारावर नोंद ठेवली जाते। गुरुकुलात आपले सहर्ष स्वागत आहे। वेलकम टू गुरुकुल। प्रवेश केल्याबरोबरच आपणास आल्हाददायक वातावरणाची जाणीव होते। यामध्ये विविध रंगीत फुलझाडांचे रोपटे लावण्यात आले आहेत। आपले मन त्यामुळे प्रसन्न होते। आपली नजर सहज दिशादर्शकाकडे आकर्षली जाते। त्यामुळे आपल्याला शाळेच्या भौतिक रचनेची व्यवस्था समजते। शाळेच्या दिनचर्याची माहिती प्रवेशद्वाराजवळ दृष्टीस पडते। यामध्ये सकाळपासून तर रात्री झोपण्यापर्यंतचा एक आदर्श दिनक्रम आहे। शाळेच्या मुख्य कार्यालयाकडे आता आपण जात आहोत। प्रशस्त असे मुख्याध्यापकांचे कार्यालय पाहावयास मिळते। या कार्यालयात क्लेरिकल विभाग स्वतंत्र पाहावयास मिळतो। यामध्ये कार्यालयाचे जे दस्तावेज
वा दप्तर याची सुयोग्य मांडणी आपण पाहतो, जे तात्काळ आपणास मिळू शकते. अशा प्रकारची ही सुयोग्य मांडणी केली आहे. शालेय नियोजन सर्व शिक्षकांच्या सहकार्याने या मीटिंग हॉलमध्ये नेहमी होत असते. शालेय कामकाजाची सुरुवात आल्हाददायक वातावरणात परिपाठाने सुरू होते. परिपाठात सर्व उपक्रमांबरोबरच चालू घडामोडींचे ज्ञान देखील दिले जाते. तसेच स्वच्छतेची माहिती देखील परिपाठात दिली जात असते. सर्व धर्म समभाव व इतर नैतिक मूल्यांची शाळेत जोपासना केली जात असते. त्याचेच हे प्रतीक. दक्षिण दिशेस शाळेची सुशोभित इमारत पाहावयास मिळते. इमारतीच्या वर्गखोल्या ज्ञानरचनावादी या उपक्रमावर आधारित आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनात रुची निर्माण होण्यासाठी बोलक्या भिंतींची रचना केली आहे. विज्ञान कोपरा, भूगोल कोपरा, कार्यानुभव कोपरा अशा विविध कोपऱ्यांची योग्य अशी मांडणी पाहावयास मिळते. वर्गखोल्यांमध्ये मोकळी हवा, पुरेसा सूर्यप्रकाश ही व्यवस्था आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात नेहमी रमणीय वाटत असते. ज्ञानरचना वादाची ही एक योग्य अशी मांडणी इथं आपण पाहत असतो. बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांना जनरल माहिती देखील मिळत असते. शाळेत परिसरात देखील ज्ञानरचनावादाचा उपयोग ठिकठिकाणी केलेला पाहतो आपण. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या माहितीच्या युगात मनुष्य टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला संगणकाची आवश्यकता आहे. शाळेच्या एका खोलीत सुसज्ज संगणक कक्ष आपल्याला पाहावयास मिळतो. प्रत्येक विद्यार्थी संगणक हाताळू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करतात. विद्यार्थ्यांच्या छंदांची जोपासना वृद्धी होण्यासाठी, कौशल्यांचा विकास होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शारीरिक कलागुण जोपासण्यासाठी विविध खेळांचे आयोजन देखील केले जाते. त्याचा नियमित सराव देखील केला जात असतो. सामाजिक बांधिलकी म्हणून शालेय परिसरात असलेल्या भागात वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य नेहमी केले जात असते. त्यामुळे हा परिसर आपणास निसर्गरम्य पाहावयास मिळतो. पक्षी संवर्धनासाठी शालेय परिसरात झाडांवर पक्षी पाणवठे तयार करण्यात आले आहे. शालेय परिसर नैसर्गिक वस्तूंपासून विद्यार्थ्यांच्या
मनोरंजनासाठी विविध वस्तू व साहित्याची निर्मिती पाहावयास मिळते। या वस्तू पाहिल्यावर प्रेक्षणीय स्थळांना भेट दिल्याचा अनुभव आपणास नक्की येईल। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बहुउद्देशीय सभागृहाची निर्मिती केली आहे। यात सर्व कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात। वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळेस संगीत क्षेत्रातील नामवंत कलावंतांना आमंत्रित केले जाते। त्यांच्या समोर विद्यार्थी आपले कलागुण दाखवत असतात। या व्यतिरिक्त नाटक, संगीत, नृत्य असे विविध उपक्रम देखील घेतले जातात। या हॉलचा वापर स्पर्धा घेण्यासाठी देखील होत असतो। यामध्ये वक्तृत्व, रांगोळी, निबंध, चित्रकला व इतर स्पर्धांचे नियोजन देखील केले जात असते। विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांचा गुणगौरव देखील केला जात असतो। आपले आदिवासी विकास अंतर्गत विविध स्पर्धा होतात। या स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी उज्ज्वल यश देखील संपादन करतात। वर्षभरात इतर उपक्रमांचे आयोजन देखील केले जात असते। यामध्ये आषाढी एकादशीच्या वेळेस आनंदवारी आयोजन केली जाते। आनंदवारीचा हा सोहळा पाहण्यासाठी पालकवर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होतात। गुरुकुलात विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था स्वतंत्र प्रकारे आहे। पूर्व दिशेस मुलांचे वसतिगृह व पश्चिम दिशेस मुलींचे वसतिगृह आहे। शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे वर्तन व विद्यार्थी कसा असावा याचे वर्णन भिंती फलकांवर आपल्याला ठिकठिकाणी पाहावयास मिळते। भौतिक सुविधा मध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय अशी पाहावयास मिळते। मुला मुलींसाठी ही सोय स्वतंत्ररित्या केलेली आहे। विद्यार्थी स्वतंत्र बाथरूम व स्वच्छतागृहाचा देखील वापर करत असतात। आरोग्याची काळजी घेण्यासाठी शालेय प्रथमोपचार पेटी देखील आहे। महिन्यातून एकदा फिरत्या आरोग्य पथकाचे डॉक्टर शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नेहमी तपासणी करत असतात। विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी महत्त्वाची भूमिका ही स्वयंपाकगृहाची असते। त्यासाठी स्वयंपाकगृहात संस्थेने पुरेसे यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे। ते हाताळण्यासाठी प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे। स्वतंत्ररित्या प्रत्येक कोठीगृहाची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे एका पूर्वीच्या शाळेचे रूपांतर आपल्याला आज बदललेले पाहावयास मिळत आहे।
छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात झालेले रूपांतर हे आमच्या परमपूज्य बाबाजींच्या अथक परिश्रमाने व प्रेरणेने झालेले आहे. आमच्या शाळेला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन देखील केले आहे. त्यातील हे काही क्षणचित्रे. या निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही आमची गुरुकुल आश्रमशाळा. या शाळेत बालमनावर उचित संस्कार घडवले जातात. याचे वेळ आम्हास प्रत्यक्ष आपल्याला देखील पाहावयास मिळत असते. गुरुकुलात उमललेल्या या बालकळ्यां उमेदू न देता त्यांचे फुलात रूपांतर करण्याचे कार्य अविरत आम्ही यापुढेही चालू ठेवणार आहोत. आदिवासी विकास अंतर्गत गुरुकुल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा करंजी सर्व कर्मचारी या सहकार्यात सहभागी आहेत.